तर बघा, आज आपल्या गार्डनमधली जी हळद लावली होती मी ती पूर्ण तयार झालेली आहे। तर तीच आज हळद मी सर्व काढून घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे की आपल्या गार्डनमध्ये छोट्याशा बागेमधली आपले किती सारी हळद आपल्याला मिळते। तर चला मग। तर नमस्कार, मी प्रियंका आणि खुशी क्रिएशन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर जी जूनमध्ये मी लावली होती हळद ती आता रेडी झालं आहे, म्हणजे आज मी ती काढून घेणार आहे आणि ती आपल्या गार्डनमधल्या हळद आपल्याला किती मिळते ते आपण बघूया। चला, ते कुदळी घेतलं आहे आणि मी हळद काढायला आता सुरुवात करते। तर ही बघा, ही आहे आपली हळद। तर ही पूर्ण अशी वाळलेली हळद आहे आणि ही हळदीची पानं। तर आता हळद मी काढणार होती त्यामुळे मी या हळदीला पूर्ण पाणी देणं बंद केलं होतं। 20-25 दिवस झाले मी आता या हळदीला पाणी काही देत नव्हते, कारण ही हळद मला साठवणीसाठी ठेवायचं आहे। म्हणजेच या हळदीतून मला बीसुद्धा तयार करायचे, जे पुढच्या वर्षी मला हळद लावण्याकरता उपयोग येईल। आणि ह्याच हळदीपासून मी हळद पावडरसुद्धा बनवणार आहे, जे आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये किचनमध्ये वापरतो। त्याकरता ह्या हळदीला मी पूर्ण रेडी होऊ दिली आणि त्यानंतर आज ह्या मार्चमध्ये मी ही हार्वेस्ट करते। तसं आपण हळद ही डिसेंबर-जानेवारीपासून काढू शकतो। आपण हळदीचं लोणचं बनवतो तर डिसेंबर-जानेवारीमध्ये ती हळद काढून त्याचं लोणचंसुद्धा बनवू शकतो। हळद लावली की त्या हळदीच्या पानांचा पण उपयोग होतो। त्या हळदीच्या पानामध्ये वेगवेगळ्या अशा रेसिप्या बनवल्या जातात आणि हळद ही खूप औषधी आहेच, त्यामुळे त्या पानांमध्ये बनवलेल्या ज्या आपण पदार्थ आहे तो रुचकर तर होतोच, पण औषधी गुणांनी सुद्धा तो परिपूर्ण होतो। तर हा बघा, हा असा असतो हळदीचं बियाणं। तर एक दुसरं पण मी हळद अशी काढून घेते। तर बघा, ही अशी वरच्यावरच हळद आहे आणि बघा हा इथे ह्या थोडासा छोटा असा कंद तयार झाला आहे। तर आपण बियाणं लावल्यानंतर सर्व ठिकाणची हळद सारखीच निघेल असं नाही, तर थोडीशी कमी जास्त असं हे हळद तयार होत असते। तर आता इथे पण काढून घेऊ। तर बघू आता इथनं आपल्याला हळद किती मिळते। अरे बापरे, बघा जबरदस्त, इथे किती छान अशी हळद ही रेडी झालं आहे। तर हळदीचे आपण 3 प्रकार येतात। एक असते आंबी हळद, ही दुसरी आहे ही पिवळी हळद आणि तिसरी एक काळी हळद येते। तर मी आपल्या बागेमध्ये 2 प्रकारच्या हळद लावल्यात, एक आंबी हळद आणि ही पिवळी हळद। तर आज ही पिवळी हळद मी काढून घेणार आहे आणि आंबी हळद आहे त्याचं लोणचं बनवणार आहे। तर ही बघा अशी जमिनीमध्ये हळद अशी रेडी होते। तर हळद लावताना आपण अगोदर जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यायची। जिथे आपण हळद लावणार आहे तिथला सर्व जमीन ही भुसभुशीत करायची, कारण हळद ही कंदवर्गीय आहे, तर जमिनीमध्ये वाढणारी आहे, त्याकरता जमीन आपली चांगली भुसभुशीत व्हायची। त्यानंतर त्याच्यामध्ये मी भरपूर असं शेणखत टाकून घेतलं होतं आणि जमिनीला आरे पाडून घेतले आणि त्यानंतर मी हळद लावून घेतली होती। तर ही हळद मी स्वतः बी तयार केलं होतं, म्हणजे मागच्या वर्षी मी हळद जी लावली होती त्यामधनंच हे बी तयार केलं होतं आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आला। तर आपण एकदा हळद लावली की मग दरवर्षी आपल्याला पुन्हा बी विकत आणावं लागत नाही, तर आपल्या घरीच मग ते बी आपलं रेडी होत असते। हे बघा, हळदीचा कलर बघा खूप सुंदर आहे, एकदम पिवळा आहे कलर। तर हा बघा, हा जुना कंद आहे जो मी लावला होता, त्याला थोडंसं कोंब आलं आहे, तर तो सुद्धा मी काढून बाजूला ठेवते। आणि अशीच आता सर्व हळद अशी फटाफट काढून घेते, कारण प्रत्येक कंद काढताना जर दाखवायला गेलं तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल। तर ही हळद लावताना मी शेणखत टाकलं होतं, सुरुवातीला भरपूर शेणखत टाकलं। त्यानंतर मी ऑक्टोंबरला मोहरीचं तेल काढल्यानंतर जो चोथा शिल्लक राहतो तो घाण्यावरून आणून त्याच्यामध्ये तो 2-3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि ते पाणी मी ह्या हळदीला दिलं होतं लिक्विड फर्टिलायझर म्हणून। तसंच वेळच्या वेळी मी या हळदीला मातीचा थर देत होती,
मातीचा थर दिल्यामुळे आपली हळद वाढत राहते, कारण हळद ही जमिनीच्या आतमध्ये नाही तर वरच्यावर वाढत असते, म्हणून तिला नेहमी मातीचा थर देत राहायचं. पावसाळ्यामध्ये ह्या हळदीला पाणी द्यायची गरज नसते, कारण पाऊस मुबलक होता. पण पावसाळा संपल्यानंतर मी ह्याला वेळच्या वेळी पाणी देत होती. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहील ह्याची काळजी घेत होती. तर अशा छोट्या मोठ्या ह्या गोष्टी आपण थोड्याशा लक्षात घेतल्या तर आपण आपल्या गार्डनमध्ये चांगल्या प्रकारची हळद उगवू शकतो आणि आपल्या घरी ऑर्गॅनिक अशी चांगली हळद खायला वापरू शकतो. तर कुठलंही केमिकल खत मी वापरलं नाही आणि आपल्या ह्या बागेमध्ये ह्या हळदीला कुठल्याही कीटक किंवा कुठलाही रोग आला नाही, त्यामुळे कुठलंही कीटकनाशक मला वापरायची गरज भासली नाही. तर आता ही अशी सर्व हळद मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की आपली हळद किती रेडी झालं आहे. तर ही बघा, ही जमिनीमध्ये अशी हळद तयार होत असते आणि ह्याच हळदीमधून आपण हळदीची पावडर बनवणार आहोत आणि हळदीसाठी पुढच्या वर्षीसाठी बीसुद्धा तयार करणार आहेत. तर हे बघा, हे आहे जुनं जे मी जूनमध्ये लावलेलं हे मातृकंद आणि त्यापासून ही हळद तयार झालं आहे. तर हे बघा, हे असे असतात हळदीचे कंद. ही पिवळी हळद आहे जिचा रंग पिवळा असतो आणि आंबी हळद असते तिचा रंग व्हाईट कलरचा असतो, असा सफेद कलर असतो. तर बघा, कुठलंही केमिकल खत न वापरता सुद्धा आपण आपल्या बागेमध्ये छान अशी हळद तयार करू शकतो. हे बघा, किती मस्त अशी हळद ही रेडी झाला आहे. आणि ह्या हळदीच्या कंदाची साईजसुद्धा खूप मस्त आहे. बघा किती मोठी साईज झालेली आहे आणि ह्याचा कलर तर खरंच. म्हणून बियाणं जेव्हा तुम्हाला हळद लावायचं आहे तेव्हा बियाण्याचं सिलेक्शन पण चांगलं करायचं, कारण जसं बियाणं आपण वापरणार तशीच आपल्या गार्डनमध्ये हळद रेडी होत असते. म्हणून जेव्हा सुरुवातीला तुम्ही हळद लावणार असाल तेव्हा त्याचं बियाणं चांगलं निवडा, म्हणजे तुमची जी तयार होणारी हळद आहे ती पण चांगल्या प्रतीची तयार होईल. तर सर्व अशी हळद आपली काढून झालं आहे आणि हा शेवटचा कंद होता. जमीन चांगली मोकळी झालं आहे. तर हळद लावताना जसे हळदीचं बियाण्याचं सिलेक्शन करायचं तसंच जमिनीचं सुद्धा करायचं. तर एका ठिकाणी दरवर्षी एकाच जमिनीमध्ये हळद नाही लावायची. तर आता मी इथे हळद लावली तर पुढच्या वर्षी दुसऱ्या ठिकाणी हळद लावायचं आहे. तर बघा, ही एवढी सारी हळद आपल्या गार्डनमध्ये रेडी झाली आणि आता ही सर्व मी साफ करून घेणार आहे. ह्याच्यामधनं जे हळदीचं बियाणं आहे ते वेगळं करून घेणार आणि जे मला हळद पावडर बनवायची आहे ती हळद सर्व वेगळी करणार, माती सर्व साफ करणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर फटाफट आता मी सर्व हळद ही साफ करून घेणार आहे आणि तर छोटासा कंद लावला तर इतकी सारी हळद रेडी होत असते. थोडीशी मेहनत आणि खूप असं फळ आपल्याला मिळत असतं. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.